नमस्कार। आज निज भाद्रपद कृष्ण एकादशी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी। ज्येष्ठ नागरिकांवरील हल्ले रोखण्यासाठी पोलिसांची विशेष योजना। बांद्रा कुर्ला संकुल मार्गावरील बसच्या समस्यांनी प्रवासी त्रस्त आणि ठाणे महापालिकेच्या जैवविविधतेच्या संवर्धनाचं आंतरराष्ट्रीय परिषदेत कौतुक। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे कल्याण डोंबिवलीतील रिक्षा प्रवास आजपासून महागलाय। हकीम समितीने सुचवलेली भाडेवाढ आजपासून अंमलात येत असल्याने हा प्रवास आता महागलाय। ठाण्यामध्ये बहुतांश रिक्षा सीएनजी वर चालतात। जिल्ह्यामध्ये 50,000च्या वर रिक्षा असून ठाण्यात 30,000 रिक्षा असल्याचं सांगितलं जातं। ठाण्यामध्ये आजपासून किमान भाडं 15 रुपये झालंय। आतापर्यंत 1.5 किलोमीटरसाठी ठाणेकरांना 12 रुपये मोजावे लागत होते। आजपासून मात्र याच अंतरासाठी 15 रुपये मोजावे लागणार आहेत। रिक्षाच्या मीटरमध्ये प्रत्येक 10 पैशाला 2 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत। म्हणजेच 1 रुपया झाला तर 15 रुपये, 1 रुपया 10 पैसे झाल्यास 17 रुपये, 1 रुपया 20 पैसे झाले तर 19 रुपये, 1 रुपया 30 पैसे झाले तर 21 रुपये एवढं भाडं मोजावं लागणार आहे। या भाडेवाढीत जवळचा प्रवास करणाऱ्यांना जास्त फटका बसलाय। त्या तुलनेत लांबचा प्रवास करणाऱ्यांना भाडेवाढीचा तितकासा फटका बसणार नाही। ठाण्याची जैवविविधता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे। इक्ले या संस्थेतर्फे पवई IIT मध्ये जैवविविधता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ठाणे महापालिकेने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक झालंय। स्थानिक पातळीवर जैवविविधतेचं संवर्धन करणं, त्या अनुषंगाने माहितीची देवाणघेवाण करणं आणि मार्गदर्शन करणं यासाठी इक्ले साऊथ एशिया या संस्थेतर्फे पवईच्या IIT मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेमध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ठाणे महापालिका करत असलेल्या प्रयत्नांचा आलेख महापालिका आयुक्त आर्य राजीव यांनी मांडला। या परिषदेसाठी अमेरिका, न्यूयॉर्क, फ्रान्स अशा विविध देशातून अनेक तज्ञ मंडळी आली होती। ठाण्यामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघटना आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयामध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास नलावडे यांच्या हस्ते झालं। ताणतणावामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडतं आणि मग व्याधी निर्माण होतात। त्यावर लगेचच मानसिक चिकित्सकाकडे उपचार केले तर मानसिक रुग्ण निश्चित बरा होतो, असं जिल्हा न्यायाधीश PH माळी यांनी सांगितलं। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी उदासीनता एक जागतिक समस्या या विषयावर पथनाट्य सादर केलं। जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर मनोरुग्णांनी तयार केलेल्या कलाकृतींचं प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं। एखाद्या स्पर्धेत भाग घेत असताना कासवासारखे प्रयत्न करा, सशासारखी उंच उडी घेऊ नका, तसंच आत्मविश्वास आणि धैर्य अंगात बाळगून स्पर्धेला उभे रहा, असा सल्ला सुलोना स्थानम या संस्थेच्या अध्यक्षा आदिती जामखंडीकर यांनी दिला। विद्याप्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जानकीबाई गीता पठण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या। गीता पठणासारख्या स्पर्धेत भाग घेतल्यानं उच्चार शुद्ध तर होतातच, शिवाय फ्रेंच, जर्मन यासारख्या भाषा शिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असंही त्यांनी सांगितलं। या स्पर्धेसाठी मराठी माध्यम छोट्या गटात भूमी वंजारा प्रथम, वृषाली शेळके द्वितीय तर नम्रता कोळेकर हिला तृतीय क्रमांक देण्यात आला। मराठी माध्यम मोठ्या गटात चिन्मय सोमन आणि यश केतकरला प्रथम, ऐश्वर्या राणे द्वितीय तर अनुज उंबरकरला तृतीय क्रमांक देण्यात आला। इंग्रजी माध्यम छोट्या गटात सोहम सांगलीकरला प्रथम, पूर्वा भिडेला द्वितीय, प्रचिती दामलेला तृतीय तर अमृता बापटला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं। इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या गटात आदिती गोखलेला प्रथम, रोहन मोहिलेला आणि रिया बर्वेला द्वितीय तर सानिका गोरेला तृतीय क्रमांक देण्यात आला। सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे पोलीस विशेष दक्षता घेणार आहेत। परिमंडळ 5च्या क्षेत्रात राहणाऱ्या सर्व सहकारी गृहनिर्माण संकुलातील ज्येष्ठ नागरिकांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरातील नोकरांची संपूर्ण माहिती घेतली जाणार आहे। अनेकदा ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करणारे घरातले नोकरच असतात असं दिसून आलंय। त्यामुळे असे हल्ले रोखण्यासाठी आणि नोकरांवर वचक बसावा या दृष्टिकोनातून परिमंडळ 5चे पोलीस अधिकारी एक वेगळीच कल्पना लढवत आहेत।
प्रत्येक गृहसंकुलाला भेट देऊन या गृहसंकुलात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेतली जाणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील नोकरांचाही लेखाजोखा नोंदवला जाणार आहे। आपली माहिती पोलिसांकडे असल्याचं पाहून ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्याकडे काम करणारे नोकर गुन्हा करण्यासाठी धजावणार नाहीत अशी पोलिसांची अपेक्षा आहे। सुरक्षेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी हजेरी लावून पोलीस त्यांच्या वाढदिवसाचा आनंदही द्विगुणित करणार आहेत। बांद्रा कुर्ला संकुलाला जाणाऱ्या बस प्रवाशांबाबत बेस्ट प्रशासन दुजाभावानं वागत असल्याचा आरोप करत आज प्रवाशांनी अचानक आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। ठाण्याहून बांद्रा कुर्ला संकुलासाठी बेस्टनं वातानुकूलित बस सेवा सुरू केल्यानंतर या बस सेवेला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद लाभला। मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील बस सेवा अनियमित झाली होती। त्याचप्रमाणे बसच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता। बस अस्वच्छ असणं, बस रस्त्यात बिघडणं अशा अनेक प्रकारचे त्रास प्रवाशांना सोसावे लागत होते। आज सकाळी या मार्गावर आलेल्या बसचा रिव्हर्स गिअर काम करत नव्हता, तर ब्रेक सुद्धा फेल झाले होते। त्यामुळे प्रवासी संतप्त झाले। बस वेळेवर नसल्याने अनेकदा नोकरीवर खाडा होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या। मात्र दुसरीकडे ठाण्यातील कॅडबरी जंक्शन इथून मंत्रालयाकडे जाणारी वातानुकूलित बस सेवा मात्र वेळेवर धावत होती। यामुळे बांद्रा कुर्ला संकुलाला जाणाऱ्या प्रवाशांबाबत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत या प्रवाशांनी अचानक आंदोलन छेडलं। मुलुंड आगाराचे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर त्यांनी प्रवाशांची समजूत घातली, तेव्हा कुठे प्रवासी बसमधून पुढच्या प्रवासाला रवाना झाले। गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी होती। शिवसेना, भारतीय जनता पक्ष युती आणि लोकशाही आघाडी यांचं स्थायी समितीत समसमान बलाबल असल्यानं या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं प्रत्येक गोष्ट न्यायालयीन लढाईत अडकली होती। यामुळे महापालिकेचा कारभारच मंदावला होता। अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक घेण्याचे निर्देश दिले। त्यानुसार येत्या 16 ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होती। या निवडणुकीत सभापतीपदी कुणाची निवड करायची याचा निर्णय काँग्रेसच्या 2 सदस्यांच्या हातात आहे। काँग्रेसचे 2 सदस्य गैरहजर किंवा तटस्थ राहिले तर युतीला सभापतीपद मिळेल, परंतु हे 2 सदस्य हजर राहिले आणि त्यांनी लोकशाही आघाडीला मतदान केलं तर मात्र समसमान मतांमुळे चिठ्ठी टाकून सभापतीपदाचा निर्णय करावा लागेल। यामुळे या निवडणुकीतील उत्सुकता आता वाढली आहे।